शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे या YouTube चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपण जर नवीन असाल तर आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे कापसाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती घरबसल्या बघायला मिळेल। मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। त्याचबरोबर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कमेंट करून प्रत्येक ठिकाणचा भाव कळवलेला आहे, तर शेतकऱ्यांची कमेंट सुद्धा वाचून दाखवणारे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। विनंती आहे नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करा। हे कापसाचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी ही पण आहे की कपास किसान ॲप मध्ये केली एकराची नोंद, मर्यादा 2 हेक्टर, विक्री करताना येणार अडथळा। मित्रांनो हे समजून घ्या, कारण सीसीआयचा जो कापूस आहे, भारतीय कापूस महामंडळाने महाराष्ट्रात 168 कापूस खरेदी केंद्र स्थापन केली असून त्यापैकी 89 केंद्र विदर्भात सुरू आहे, पण खरेदी अद्याप सुरू नाही। कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांनी एकर मोजमापाने नोंदणी केल्यामुळे सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये हेक्टर मोजमाप नसल्याने शेतकऱ्याची माहिती सिस्टीममध्ये दिसत नाही, ज्यामुळे हमीदारास अडचण येत आहे। कपास किसान ॲपवर नोंदणी, युजर आयडी व स्लॉट निश्चितीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे कापूस विक्री करावी लागत आहे। दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी ॲपवर हेक्टर ऐवजी एकर या मोजमाप प्रणालीचा वापर करून नोंदणी केल्याचे समोर आले आहे। यंदा राज्यात 38.35 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे। यामध्ये 3.5 लाखावर शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर नोंदणी केली आहे। नोंदणी केल्यानंतर संबंधित बाजार समित्यांनी माहिती पडताळून विक्रीस मंजुरी द्यायची आहे। मात्र सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये हेक्टर मापनाची सोय असल्यामुळे एकरी नोंद केलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये दर्शवली जात नाही। परिणामी अशा शेतकऱ्यांना हमीदाराने विक्रीस अडथळा निर्माण होणार आहे। बाजार समित्याने नोंद नसल्याने मंजुरी प्रक्रियेत अडचण येत आहे, अशी माहिती त्यावेळेस कळालेली आहे। भारतीय कापूस महामंडळाने एकरी नोंदणीची दखल घेतली असून लवकरच याबाबत संबंधित सूचना देऊन पुन्हा शेतकऱ्यांना कपास ॲपवर हेक्टरी नोंद करता येणार असल्याचे सीसीआयच्या सूत्रांनी सांगितले। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नोंदणीसाठी धावपळ करावी लागणार आहे। एकतर नोंदणी करताना शेतकऱ्यांना प्रचंड अडचण येत आहे। आता पुन्हा ज्या शेतकऱ्यांनी एकरी नोंद केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टर प्रमाणे नोंदणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र यावेळेस वाढलेली आहे। आता मित्रांनो शेतकऱ्यांच्या कमेंट सांगतो, कोणी काय काय कमेंट केल्या, कुठे काय भाव चालू आहे, तुम्ही सुद्धा कमेंट करा। पुढच्या व्हिडिओत तुमची कमेंट वाचून दाखवतो। आडुळे ते 7000, राजपूत यांचं म्हणणं आहे। राजेंद्र भाऊसावराव बावस्कर यांचं म्हणणं आहे 7200, भोकरदन विठ्ठल सपकाळ साहेब यांचं म्हणणं आहे जालना येथे 7000 रुपये कापूस आहे। ते विठोबा बाबासाहेब सपकाळ यांचं म्हणणं आहे। त्यानंतर मित्रांनो उमेश पाटील यांचं म्हणणं आहे 7200 चालू आहे दर्यापूर अमरावती या ठिकाणी। त्याच्यानंतर विजय सावळे यांचं म्हणणं आहे 7200 चालू आहे धुळे या ठिकाणी। नरेंद्र पाटील दरखेडा तालुका शिंदखेडा यांचं म्हणणं आहे 7100। त्याचबरोबर दावरवाडी तालुका पैठण 7000 रुपयाचा भाव कोळसे किशोर यांनी माहिती दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो ज्ञानदेव आंधळे यांची कमेंट आहे शेवगाव येथे 7000 चालू आहे। मुकुंद सपकाळ यांची कमेंट आहे मालेगाव तालुका टिगरी 7000 चालू आहे। त्यानंतर मुन्ना पाटील यांचे म्हणणं आहे प्रकाश पाटील जामनेर जिल्हा जळगाव कापूस 7000, RJ जाधव 7100चा भाव चालू आहे। त्यानंतर विजय पाटील अमळनेर यांची कमेंट आहे 7000चा भाव आहे। अमोल डोले यांनी कमेंट केली बालानगरला 7150 आहे। अमोल बी डोंगरे यांनी कमेंट केली गासगाव येथे 6000 आहे। तर पडू सिंग यांनी कमेंट केली कांबी शेवगाव 7000चा भाव सध्या या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर अजून शेतकऱ्यांनी कमेंट केलेला आहे मित्रांनो धुमाळ गीताराम यांचं म्हणणं आहे आंबड तालुका धाकलगाव कापूस 7050 चालू आहे। तर वैभव पाटील यांचं म्हणणं आहे जामनेर येथे 7000 चालू आहे। राधेश्याम मुकुंद यांचं म्हणणं आहे 7150 खामगावला चालू आहे। तर भालचंद्र डांगे यांचं म्हणणं आहे संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात 8000 पर्यंत भाव आहे। त्याच्यानंतर राम फुलझाडे देवमूर्ती जालना कापसाचे भाव वाढणार का नाही अशी कमेंट टाकतो, कितीपर्यंत जाईल याची सविस्तर माहिती द्यांची कमेंट आहे। विलास कांबळे यांचं म्हणणं आहे वांगी बुद्रुक 7100, तर कापूस वडनेर 7100चे एक जणांची कमेंट आहे। अनिल पवार यांची कमेंट आहे कुंभर पिंपळगाव 7000चा भाव चालू आहे। त्याच्यानंतर बोरसे यांची कमेंट आहे धुळे जिल्हा जायताने 7000चा भाव चालू आहे। तर लोकेश पाटील यांचं म्हणणे संभाजी पाटील चाळीसगाव जळगाव 7000चा भाव चालू आहे। परमेश्वर दाभाडी यांनी कमेंट केली दररोजचे असेच भाव सांगत चला। मित्रांनो अण्णासाहेब सोनवणे यांची कमेंट आहे पिंपळगाव येथे पिंपगाव थोटे 7500। त्याच्यानंतर गंगाधर पाबळे यांची कमेंट आहे की 6000चा भाव त्यांच्याकडे चालू आहे शेवगावला। त्याच्यानंतर मिस्टर
शिवा पाटील ब्रँड, तालुका अंजनगाव, सुरजी, जिल्हा अमरावती यांनी कमेंट केली. परत पुढील काळात काय भाव राहील, रमेश पाटील यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर शिवाजी पवार यांनी कमेंट केली, आमच्याकडे 6,900 चालू आहे राहुरी नगर. त्याच्यानंतर रावसाहेब यांचं म्हणणं आहे, रावसाहेब पाटील जळगाव आमनेर 7,000चा भाव चालू आहे. तर परमेश्वर देशमुख यांचं म्हणणं आहे जालन्याला 7,000. ललित पाटील यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे 5,100चा भाव आहे. मुळे देवीदास यांचं म्हणणं आहे आम्ही शेवगाववरून व्हिडिओ बघतो. पंकज बोरसे यांचं म्हणणं आहे मालेगाव तालुका कळवडी 7,000चा भाव चालू आहे. पाचोरा भाव मक्याचा 1100 चालू आहे. परदेशी यांची कमेंट आहे. तर धाकतोडियर 7,000चा भाव चालू आहे अशी यांची कमेंट आहे. त्यानंतर राम कुलमेटे यांची कमेंट आहे, चंद्रपूरला 6,600चा कापूस चालू आहे. दत्तात्रय पाटील खराड यांचं म्हणणं आहे खातगावला 7,000 चालू आहे. दत्तात्रय पाटील खराड. खैरकर गोपाल यांचं म्हणणं आहे अमरावती 6,800 रुपये. मुळे देवीदास अहिल्यानगर यांचं म्हणणं आहे आम्ही शेवगाववरून व्हिडिओ बघतो. तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्यांनी कमेंट करा, तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओत मांडतो मित्रांनो. आता वळूया ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे. भद्रावती येथे 6,950, किनवट येथे 20 क्विंटल आवक जास्तीत जास्त 6,000. त्यानंतर भद्रावती 7,000 क्विंटल जास्त 7,000 रुपये क्विंटल जास्तीत जास्त. वरोरा येथे 7,100चा भाव चालू आहे जास्तीत जास्त. त्यानंतर सावनेर येथे 6,500 रुपये चालू आहे जास्तीत जास्त. त्यानंतर मित्रांनो बीड या ठिकाणी, धारूर या ठिकाणी 7,200 खाजगी बाजारात चालू आहे जास्तीत जास्त. सेलूपर म्हणजे जास्तीत जास्त 8,110 रुपयाचा दर चालू आहे. तर बुलढाणा या ठिकाणी 6,200 जास्तीत जास्त दर चालू आहे. तुमच्याकडील भाव कमेंट करा, पुढच्या व्हिडिओत नक्की सांगतो. पांढरकवडा 6,750. धन्यवाद.